नाशिक मधला हा भोंदू बाबा अशोक खरात मार्चच्या 18 तारखेला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. एक साधू म्हणून किंवा मी माणसाचं व्यक्तीचं भविष्य सांगतो, भविष्यामध्ये काय होणार असं भविष्य सांगतो, अशा प्रकारची फसवणूक करून अनेक महिलांचा त्याने लैंगिक अत्याचार केलेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, सर्व देशाने पाहिलेले आहेत. खेदाची बाब अशी आहे की काही दिवसापासून काही विधानसभा सदस्य त्याला समर्थन करताना दिसत आहेत. ही खूपच गंभीर बाब आहे. आजच्या वृत्तपत्रामध्ये, कालच्या वृत्तपत्रामध्ये पाहिले काही मंत्री लेवलच्या लोकांनी सुद्धा या अशोक खरातला मोबाईलद्वारे फोन केलेले आहेत, त्यांच्याशी संभाषण झालेलं आहे. या गोष्टी समोर येत आहेत. आपलं पोलीस खातं तेवढं सक्षम आहे आणि आम्हाला विश्वास आहे काय पोलीस खातं त्याची कसून चौकशी करेल. त्याच्यामध्ये जो पण कोणी दोषी आढळेल त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. आजची महिला ही सुरक्षित नाही, आपण बघतो आहोत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. त्याच नाशिकमध्ये आता काल परवा दुसरा एक रवींद्र एरंडे म्हणून एक दुसरा एक नोकरीचा आमिष दाखवून जवळजवळ 100च्या वरती त्याच्याकडे व्हिडिओ आहेत की तुम्हाला नोकरी लावून देऊ, या नोकरीच्या आमिषाने त्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. अशा भोंदू बाबांना या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि आपण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत, याचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा रस्त्यावर उतरलाय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रस्त्यावर उतरलाय की या अशोक खरातला, या भोंदू बाबाला समर्थन कोण देते त्याची चौकशी करून त्यांच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे. म्हणून आता आपण या डहाणू तालुक्यामध्ये आपण रस्त्यावर उतरले आहोत. आपण पाहत आहोत बातम्या, आपण ऐकतोय रोजचं असं एकही वृत्तपत्र नाहीये की त्याच्यामध्ये छोट्या मुलीपासून त्या महिलांपर्यंत कुठे ना कुठे घटना घडते आहे. हे सर्व बंद झालं पाहिजे. हे पोलीस खात्याचं आहे काय, हे पोलीस खातं करेलच, पण आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटनांना कुठे ना कुठे आपण रोग लावला पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आता गेल्या वर्षीची ती बातमी आहे, नवी मुंबईमध्ये एक भगिनी तिच्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरामध्ये वाद झाल्यानंतर ती मंदिरामध्ये आश्रयाला गेली. आणि मंदिरामध्ये आश्रयाला गेली का म्हणजे देवाच्या नावाने हे काय चाललेलं आहे, त्या मंदिरामधल्या पुजाऱ्यांनी त्या भगिनीवर लैंगिक अत्याचार केला. हे सर्व घडत आहे. मोठमोठे बाबा तुम्हाला माहिती आहेत, गुरमीत राम रहीम तो बाबा, आसाराम, हे मोठमोठे बाबा जेलमध्ये आहेत अजून, आणि खाली त्यांची पिलावळाच आहे, धंदे करायला लागलेली आहे. याच्यावर जनतेनेच रोख लावला पाहिजे. आणि म्हणून जरी आजचं आंदोलन आपलं हे छोटं आंदोलन जरी असलं तरी सुद्धा भविष्य येणाऱ्या काळामध्ये हा जो अशोक खरात आणि इतर जे काय आहेत भोंदू बाबा आणि त्यांना समर्थन देणारे तो कोणी असेल, यांची कसून चौकशी जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये डहाणू, तलासरी आणि पालघरमध्ये आपण रस्त्यावर उतरणार आहोत. त्यांना कडीच्या कडी सजा झाली पाहिजे, हेच आपली मागणी आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाने ठरवल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व आज त्याच्या विरोधामध्ये निरसन, आणि सरकारला मी सांगतोय की याची कसून चौकशी झाली पाहिजे. जे जे समर्थन करणार आहेत यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. काय आहे त्यांचा हेतू, काय आहे, हे समर्थन देणाऱ्यांच्या पाठीमागचं धोरण काय आहे, हे सर्व शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून पोलीस खाते करेलच, सरकार याची दखल नाही घेईल तर जनता आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला भाग पडू, या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. आजची निदर्शने या ठिकाणी होत आहेत.